ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली, सचिन आलेला आहे तरी देखील खुश नाहीये ही गोष्ट अर्जुनने नोटीस केलेली आहे. इकडे घरातला प्रत्येक सदस्य भरपूर खुश आहे, पण सायली मात्र अस्वस्थ वाटते असं अर्जुनने नोटीस केलेलं आहे आणि ती गोष्ट त्याने चैतन्याला देखील सांगितलेली आहे. सायलीच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा आनंद होता, पण तो लगेच निघून गेला आणि सायली सिरियस झालेली आहे असं तो चैतन्याला सांगत आहे. बाकी सदस्य मात्र खुश आहेत आणि अस्मिताची तारीफ पण करत आहेत. आता अस्मिता किती खुश आहे. अस्मिता तर आता लहान मुलासारखं वागू लागलेले आहे. तर प्रताप म्हणतो, मला तर असं वाटत आता आपल्याला दोन लहान मुलं सांभाळावी लागणार आहेत. एक अस्मिता आणि एक तिला होणार मूल असं म्हणून ते दोघे हसत असतात. पण अर्जुन मात्र खरोखर अजूनही सायलीकडेच पाहत आहे, कारण त्याला असं जाणवतं की सायलीच्या मनामध्ये अजून काहीतरी विचार चालू आहेत आणि अर्जुन चैतन्याला सांगतोय की तिच्या मनामध्ये तेच विचार चालू आहेत. तिचे आईवडील जे आहेत ते तिला खोटे वाटत आहेत असं म्हणल्यानंतर चैतन्य म्हणतो, अरे मग तू त्यांना ते DNA रिपोर्ट आहेत ना ते दाखवायचे ना. अर्जुन म्हणतो, तुला काय वाटत मी शांत बसणार आहे. मी DNA रिपोर्ट सुद्धा त्यांना दाखवले, पण त्यांना DNA रिपोर्ट देखील खोटे वाटत आहेत असं म्हणल्यावर चैतन्य म्हणतो, हे बघ अर्जुन, मी ना तिच्या आई वडिलांना हार्डली 1-2दा भेटलो असेल, पण खरं सांगू मला असं वाटत की खरोखरच ते तिचे आईवडील नसणार आहेत, कारण त्यांचं वागणं बोलणं हे सगळं वेगळ्याच पद्धतीचं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, अच्छा, म्हणजे मी सगळी इन्व्हेस्टिगेशन करून, मी सगळी माहिती काढून, मी स्वतः DNA रिपोर्ट बनवून सगळं काही करून सुद्धा तुम्हाला असं वाटतं की मी हे खोटं केलेलं आहे, म्हणजे मला काही कळत नाही, मी अक्कल शून्य आणि भावना शून्य आहे. तेव्हा चैतन्य हसायला लागतो आणि म्हणतो, अर्जुन, अरे एवढे मोठे मोठे मराठी शब्द अक्कल शून्य भावना शून्य हे कस काय जमायला लागलं तुला. म्हणजे अर्जुन म्हणतो, ठीक आहे ते सोड, पण मी केल ते चुकीचं वाटतं का तुला. तेव्हा तो म्हणतो, हे बघ, तू केल ते चुकीचं का बरोबर आहे असं मी म्हणत नाहीये, पण मी त्यांच्या दृष्टीने विचार करून म्हणतोय. मग त्यांना जर का वाटत असेल ना की हे त्यांचे आईवडील नाहीयेत तर नसतील ना, मग तू एवढं मनावर का घ्यायला लागलेला आहेस. त्यांना त्यांची इन्व्हेस्टिगेशन करू देत. त्यांना जर वाटत नाही त्यांच्या आईवडील नाहीयेत तर त्यांनी त्या गोष्टी शोधणं गरजेचं आहे असं तो चैतन्य अर्जुनला सांगत असतो. अर्जुनला देखील त्या गोष्टी पटत असतात. इकडे सायलीने खरोखरच ठरवले की आता मैनावती आणि सदाशिव यांना वेगवेगळं पकडायचं आणि प्रश्न विचारायचे. ती दारातच उभी आहे. सदाशिव बाहेर गेलेला असतो. तो आतमध्ये आला की लगेच त्याला सायली पकडते आणि म्हणते, बाबा मला तुमच्याशी ना गप्पा मारायच्यात. तेव्हा तो म्हणतो, गप्पा आता अगं नाही, आता ना मी लय कंटाळून आलोय, आता गप्पा वगैरे काय मारायची गरज नाही. त्या चिंध्या दिल्या होत्या ना, त्याचे 300 रुपये वसुलीला दिले होते ना, तिकडे गेलो होतो. अगं काय लोक पैसेच देत नाहीत, चिकट आहे. सायली म्हणते, बर ते असू द्या, ते सगळं समजत मला, पण मला ना तुमच्याशी गप्पा मारायच्यात. चला ना माझ्या रूममध्ये, आपण तिथेच जाऊन बसू आणि गप्पा मारू. खरं तर सदाशिवला जायचं नसतं, तो काहीतरी कारण काढत असतो, पण सायलीने मात्र ठरवलेलंच आहे. ती त्याच्या हाताला धरते आणि तिच्या रूममध्ये घेऊन जाते आणि दोन्ही गाठोडे म्हणजेच प्रियाचं आणि स्वतःच गाठोड तिने बाहेर काढलेला आहे आणि ती एक एक प्रश्न बाबांना विचारत आहे. बाबा, मी लहान होते तेव्हा कधी हरवले होते. हो. तेव्हा तो म्हणतो, तू लहान असताना, ते हा तू 7 वर्षाची होती ना, तेव्हा तू हरवलेली होती. आता सायली लगेच आठवते की आईन तर सांगितलं होतं 5 वर्षाचे असताना हरवलेले होते, पण बाबा तर सांगतायत की 7 वर्षाचे असताना हरवलेली होती. सायली अजून खोचक प्रश्न विचारू लागते, म्हणजे तुम्हाला नक्की आठवतं ना. तो म्हणतो, हो. मग तुझ्या वाढदिवसाला ही अशी पाणीपुरी केलेली होती आणि पाणीपुरीची अशी पार्टी जाम छान झाली होती.
मला आठवते की 7 वर्षाची होती. तू तेव्हाच तो हरवलेली होती. सायलीला समजतंय की आई वेगळंच उत्तर देते आहे आणि बाबा वेगळंच उत्तर देतायत. यांच्या उत्तरामध्ये फरक आहे. म्हणजे हे दोघं पण खोटं बोलत आहेत. म्हणजेच यांच्या बोलण्यामध्ये काहीतरी विचित्रपण आहे हे तिच्या लक्षात आलेलं आहे. शैली अजून पुढे त्यांना विचारत आहे. शैली म्हणते, या बघा, ह्या सगळ्या वस्तू बघून तुम्ही जरा काहीतरी सांगा ना. ह्या माझ्या लहानपणीच्या वस्तू आहेत. सदाशिव म्हणतो, अगं आता काय आठवत्य. एवढं लहानपणीचं सदाशिवला खरं तर टाळून निघून जायचं असतं. पण सायली मात्र त्याला उठू देत नसते. सायलीने ठरवलेलंच आहे की या दोघांना प्रश्न विचारून त्यांच्याकडून नेमकी माहिती काढून घ्यायची आहे. सायली त्यांना प्रश्न विचारतच आहे आणि म्हणते, हे फ्रॉक बघा बरं, या फ्रॉकवरून तुम्हाला काय आठवत्य का सांगा. सदाशिव ते फ्रॉक बघतो आणि म्हणतो, ही फ्रॉक होय आठवत्य की. सायली म्हणते, हे तुम्ही शिवली ना फ्रॉक. सदाशिव म्हणतो, आता सायली, आता ही काय सांगायची गरज आहे. अगं मी शिवली म्हणजे मी शिवलेली आहे की. आता मला सगळं आठवत्य. हा बरोबर आहे, ही फ्रॉक मीच शिवलेली आहे. सायलीला तर आठवतच त्याप्रमाणे ही फ्रॉक तर तन्वीची आहे आणि म्हणतायत की ही फ्रॉक मी शिवलेली आहे. हे धादात खोट बोलत आहेत. कारण आई तर म्हणत होती की यांनी एकही फ्रॉक शिवलेली नाहीये आणि आता हे म्हणतायत की फ्रॉक शिवलेले आहे. तेव्हा आता सदाशिवला समजते की आपण निघून जाणं गरजेचे आहे आणि तो म्हणतो, मला गरगरायला लागले सायली, बाग आपण नंतर बोलूया. असं म्हणून ते सगळं ठेवून सदाशिव तेथून निघून गेलेला आहे. पण सायलीला जे काही उत्तर मिळायचं आहे ते उत्तर मिळालेलं आहे. कारण सदाशिव खोट बोलतोय हे तिच्या अगदी स्पष्टपणे लक्षात आलेलं आहे. या दोघांचं आता काहीतरी करणं गरजेचं आहे हे तिला जाणवत्य. पण आता काय करावं नक्की, यांच्याकडून सत्य गोष्ट कशी काढावी ते तिला कळत नाही. कारण एक तर अर्जुन बोलत नाहीये. अर्जुन बोलत असता तर आपण त्यांना पुढचा पर्याय विचारला असता. इकडे अर्जुन आणि चैतन्य अजूनही फाईल बुक घेऊन त्यांच्या केसविषयी स्टडी करत आहेत आणि डिस्कस करत आहेत. तेव्हा सायली तेथे जाते आणि चैतन्याला म्हणते, तुमच्या त्या गोरे आणि चौगुले यांच्या केसबाबत मला असं वाटते की त्यांची जर का तुम्ही सेपरेट उत्तर घेतलेले असतील आणि ते दोघेही खोट बोलतेत असं जाणवलेलं असेल तर पुढं काय करायचं चैतन्याला कळतच नाही की गोरे आणि चौगुले केस आली कुठून त्याला काहीच कळत नाही. तो म्हणतो, हा मला तर ते काहीच कळत नाही. म्हणजे काय करायला पाहिजे ना ते सुचतच नाहीये मला. पण अर्जुनला नेमकं समजलेलं असतं की सायलीला काय म्हणायचं आहे. त्याला हे देखील कळलेलं असतं की मैनावती आणि सदाशिव या दोघांनीही खोटी उत्तर दिलेली आहेत आणि सायलीने बरोबर ती खोटी उत्तर पकडलेले आहेत. पण आता सायलीला समजत नाहीये की पुढे काय करावं लागलं ते. पण सायली आपल्याशी बोलत नाहीये. तेव्हा तो चैतन्याला म्हणतो, चैतन्य, जर का चौगुले आणि कोरे हे खोट बोलतायत हे लक्षात आलं असेल तर आता त्या दोघांनाही समोर बसवा आणि त्यांना डायरेक्ट विचारा की तुम्ही दोघेही खोट बोलत आहात. कारण मी तुमच्या दोघांचीही चौकशी केलेली आहे आणि तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये तफावत आढळून आलेले आहे. त्यामुळं मग आपल्याला लक्षात येईल की हे दोघं खोट का बोलत आहेत. आणि असा डायरेक्ट प्रश्न विचारल्यावर आपल्याला समजेल की याचं नेमकं काय कारण आहे. आणि कदाचित त्यांच्या या सगळ्या प्रश्नाच्या उत्तरातून अजून काहीतरी आपल्याला मार्ग सापडेल. ती अशी एखादी गोष्ट सांगतील की जी गोष्ट त्यांनी लपून ठेवायची आहे म्हणून ठेवलेले आहे. पण अचानक विचारलेल्या प्रश्नामुळे त्यांचे ते लपवलेली गोष्ट आहे ती देखील आपल्याला स्पष्टपणे समजू शकते. असं त्याने आता सायलीला सांगितलेलं असतं. सायलीला नेमकं उत्तर पाहिजे ते मिळालेलं आहे कारण तिला तेच पाहिजे होतं. आता या दोघांनी जर का खोटे उत्तर दिलेले असतील तर पुढे काय करावं हे तिला समजत नसतं. पण बरोबर आता अर्जुनने ती गोष्ट सांगितलेलं असते. चैतन्याला कळतं की सायली
वहिनींना नक्की काय पाहिजे आहे आणि त्या काळा आलेल्या आहेत ते. आणि सायली पण म्हणते, बरोबर, आता मी हेच करणार आहे. सायलीला जे नेमकं उत्तर पाहिजे ते मिळालेलं असतं, त्यामुळे ते आता त्यांचे मोकळे कॉफीचे कप घेते आणि निघून जात असते. अर्जुनला तर पटतं की आपण बरोबर आता सोल्युशन सायलीला दिलेला आहे आणि सायली देखील ठरवते की आता त्या दोघांना म्हणजे सदाशिव आणि मैनावती यांना एकत्र बसून ज्या विचारायचं सायलीच हे सगळं चाललेलं काम आहे. याकडे प्रियाचं बारीक लक्ष आहे. ती तिच्या रूममधून येते, काय सदाशिव आणि मैनावतीच्या रूममध्ये जाती आहे, काय परत अर्जुनकडे जातीये, काय परत त्यांच्या रूममध्ये जातीये. नक्कीच काहीतरी मोठा घोळ होणार आहे हे आता प्रियाच्या लक्षात आलेलं आहे. आता आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे असं ती म्हणत आहे. कारण त्यानंतर पुन्हा एकदा सायली ही सदाशिव आणि मैनावती यांच्या रूममध्ये गेलेली आहे आणि अर्जुन इकडे चैतन्याला म्हणतोय, बघ कसं वाटलं तुला मी काय सांगतोय. तिला माझ्याकडून माहिती पाहिजे असते ना, म्हणून ती आलेली होती. आता चैतन्य तर हातच जोडतो आणि म्हणतो, बाबा रे, तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये न पडलेलंच बरं आहे. खरंच नवरा बायकोच्या भांडणात पडणं म्हणजे वेडेपण असतो ना, ते आता मला समजायला लागलेलं आहे. तुम्हाला दोघांना काय करायचं ते करा. आणि आता मला समजलंय की तुमच्या दोघांचंही लक्ष या केसमध्ये नाहीये, त्यामुळे मी आता चाललेलो आहे. मला आताच या आपल्या केसवर स्टडी करायचा नाही आणि डिस्कस पण करायचं नाही असं म्हणून चक्क चैतन्य उठतो आणि तो आता त्याच्या घरी चाललेला आहे. अर्जुन त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण तो काही थांबत नाही. इकडे सदाशिव आलेला आहे, तो म्हणजे मैनावतीकडे, आणि तो दाखवतोय की चिंद्याचे 300 रुपये त्याने वसूल करून आणलेले आहेत आणि ते पैसे त्याने मैनावतीकडे देऊन टाकलेले आहेत. मैनावतीला तो म्हणतो, अगं काय, तू देतच नव्हता माणूस पैसे, पण मी तरी काय सोडतोय बे. बघ, मी पैसे बी आणलेत आणि एक अंगठी बी आणलेली आहे. सोन्याची अंगठी बघून मैनावती म्हणते, होय हो, असली भारी अंगठी कुठून आणली हो तुम्हीही. तो म्हणतो, आगे रस्त्यावर पडली होती, मला सापडली. मैनावती म्हणते, म्हणजे आपला आता राजयोग सुरू झालाय म्हणायचं कारण बघा की आता सोन्याची अंगठी तुम्हाला मिळाली म्हणल्यानंतर काय, असं म्हणून ती सोन्याची अंगठी लपवते आणि पैसे मोजायला सुरू करते. ती पैसे मोजतच असते तेवढ्यात दरवाजा वाजतो आणि आतमध्ये सायली आलेली आहे. सायली आलेले पाहून ते दोघे घाबरून जातात, अंगठ्या आणि पैसे लपवतात आणि सायलीला, सायली बाळा, अगे ये बरं झालं आलीस तू. अगं मी तुझ्याकडेच येणार होतो, पण ही मैनावती आहे ना, ही जसे बोलायचं होतं ते पैसे तिला द्यायचे होते ना, म्हणून इकडे निघून आलो असं तो खोट बोलू लागतो. बस की बाळा ये असं म्हणून ते सायलीला जवळ बसवतात. खरं तर आता सायलीला त्यांच्या जवळच बसून त्यांचीच फिरकी घ्यायची असते आणि आता सायलीने अगदी अचूक आणि नेमके प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे मैनावती आणि सदाशिव यांची चांगलीच विकेट पडलेली आपल्याला पाहायला मिळते. सायली त्यांना म्हणते की बाबा, तुम्ही तर म्हणला होतात ना की मी 7 वर्षाचे असताना हरवलेले होते. तेव्हा ते म्हणतात, हो बरोबर, 7 वर्षाच्या असताना हरवले होते. पण आई तर म्हणते की मी 5 वर्षाच्या असताना हरवलेले होते. तेव्हा सदाशिव मैनावतीवरच चिडतो आणि म्हणतो, अगं काय सांगते, आपल्या पोरीला अगदी 7 वर्षाची होती तेव्हा हरवली होती आणि तू म्हणतेच 5 वर्षाची असताना हरवली होती. आता मैनावतीलाच कळत नाही की आपण काय सांगितलेलं आहे. मैनावती म्हणते, मी म्हणलं होतं का 5-7. हा, अगं काय आता तू कधीचे पण प्रश्न विचारायला लागली ना, काय बोलावं काय काय सांगावं ते लक्षातच येत नाही. सायली म्हणते, मग नेमकं खरं काय, मी 5 वर्षाच्या असताना हरवली होती का 7 वर्षाचे असताना हरवले होते. आता मैना होते आणि सदाशिव यांना कळत नाही की हिला उत्तर काय द्याव. ते सदाशिव म्हणतो, जरा आठवं बरं मैना, कधी कधी ती महिना होती म्हणते. हा 7-7 बरोबर आहे, 7च वर्षाच्या असताना हरवलेली होती. आता सायलीला नेमकं उत्तर देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि समजले सायलीला
की ती 7 वर्षाच्या असताना हरवली होती. तर त्यानंतर सायलीने अजून एक प्रश्न विचारलाय, तो म्हणजे आई तू तर म्हणली होती ना की ती फ्रॉक बाबांनी शिवलेली नाहीये, पण बाबा तर म्हणतात ती फ्रॉक त्यांनी शिवली आहे. पुन्हा एकदा एक खोट तिने समोर आणलेलं आहे. तेव्हा ती सदाशिवला म्हणते, अहो काय काय सांगताय तुम्ही, कुठे शिवलेली होती ती फ्रॉक? आता सदाशिव देखील असा विचार करतो आणि म्हणतो की हा बहुतेक नाही, मी नव्हती शिवलेली ती फ्रॉक. हे दोघेही खोटं बोलतायत हे आता चांगलंच लक्षात आलेलं असतं. आणि ती म्हणते, मग ठीक आहे, मी कुठून हरवली होती ते मला सांगाल का? आता सदाशिव आणि मैनावतींना काय उत्तर द्याव ते कळत नाही, नेमकी कुठून हरवली होती. आणि मैनावती म्हणते, अग तू आमच्या जवळ नव्हतीच तेव्हा तू हरवलेली होती. तेव्हा सायली म्हणते, म्हणजे मी तुमच्या जवळ नव्हते तेव्हा हरवले होते, मग मी कुठून हरवलेले होते? तेव्हा ते दोघे सांगतात की अग तू तुझ्या मावशीकडे होती ना, तेव्हा तिथून तू हरवलेली होती. आता त्यांनी नवीनच व्यक्ती समोर आणलेली आहे. सायली म्हणते, मावशी? कोणती मावशी? तेव्हा ती सांगते, अगं तिथे आपल्या मुलींची शाळा आहे ना, त्या मुलींच्या शाळेच्या मागं ती मातृछाया चाळ नाही का, त्या चाळीमध्ये तुझी मावशी राहते. सायली म्हणते, अच्छा. लगेच सदाशिव म्हणतो, मातृछाया नाही, मातृदिवा जी आहे ना चाळ, त्या चाळीमध्ये मावशी राहते ना, तिथून तो हरवलेली होती. सायली म्हणते, बरं आहे, असं असेल तर मला तिचा सगळा डिटेल पत्ता द्या आणि तिचा मोबाईल नंबर पण द्या. आता मी तिच्याकडे जाणार आहे आणि सगळं सविस्तरपणे विचारणार आहे. सदाशिव आणि मैनावती यांना आता चांगलाच पेज पडलेला आहे. सायली सगळ्या प्रश्नांची उत्तर मागत आहे आणि ते पण तिला अचूक पाहिजे आहेत. आणि हे दोघे तर धादात खोट बोलत आहेत, टोलवाटोलवी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सायली मात्र त्यांना आता मोबाईल नंबर आणि नाव देखील मागत आहेत. तेव्हा तिने सांगितलेलं असतं की तिचं नाव मंदा साळुंके आहे आणि तिचा फोन नंबर देखील सायलीने तिच्याकडून घेतलेला असतो. सायली आपल्याला सोडणारच नाही ही गोष्ट त्यांना आता चांगली समजलेली आहे. आणि आता सायली या गोष्टीच्या मुळापर्यंत जाईल की काय या गोष्टीची पण त्यांना भीती वाटत असते. तर हे सगळं बाहेरून प्रिया ऐकत असते आणि प्रियाला समजलंय आता आपली काही धडगत नाही, कारण सायलीला खात्री पटलेली आहे की हे आपले आई बाबा नाहीयेत. DNA रिपोर्ट जरी पॉझिटिव्ह आला असला तरी देखील सायलीला वाटतच नाहीये की हे आपले आई वडील आहेत. आणि त्यामुळे ती या दोघांना अजिबात सोडणार नाहीये. ती या दोघांना प्रश्न विचारून परेशान करणार आणि सत्य काय आहे ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार. यामुळे प्रिया अगदी वैतागून गेलेली आहे. प्रियाला कळत नाही की या सायलीला कसं समजावून सांगावं की हे तिचेच आई वडील आहेत. पण सायली मात्र काही केले ऐकायला तयार नाहीये. तर इकडे अर्जुनला देखील आता प्रश्न पडलेला आहे. सायली एक एक गोष्ट पुढे चाललेली आहे. तिने त्या दोघांच खोट पकडलेलं आहे. त्या दोघांना ते आता एकत्र प्रश्न विचारणार आहे. म्हणजे सायली अगदी अचूक ट्रॅकवर चाललेले आहे. सायली या सत्याच्या शेवटपर्यंत पोहोचणार या गोष्टीचा विश्वास इकडे अर्जुनला वाटत आहे. आता सायली जाम खुश झाली आहे, कारण तिला मावशीचा पत्ता आणि फोन नंबर मिळालेला आहे. आता पुढं काय करावं हे मात्र तिला सुचत नाहीये. अर्जुन बोलत नसल्यामुळे पुढच्या गोष्टी त्याला ती विचारू शकत नाही. आता सायली जेव्हा तिच्या रूममध्ये चाललेली असते तेव्हा प्रिया तर एकदम चिंतातूर झालेली आहे. काय करावं या सायलीला, कसं थांबवावं ते तिला कळत नाही. आता तिच्या हाती मावशीचा पत्ता आणि फोन नंबर देखील लागलेला आहे. हे प्रियाला समजलेलं असतं. सायली आता वर आलेली आहे, पण अर्जुनला ती काहीच विचारत नाही. जर का अर्जुनला काही विचारलं तर ते परत भाव खातील म्हणून ती शांत बसलेली आहे. पण पुढे काय करावं हे मात्र तिला समजत नाहीये. आपल्या हाती फोन नंबर मिळालेला आहे, मग आपण फोन करूया का असा विचार ती करते. आणि तिने उगचा फोन लावलेला असतो आणि ती फोनवर बोलत असते की अहो असं आहे का, छे असं झालंय, मला तर वाटत होतं
की तिथं असाल असं म्हणून ती बोलत असते. या सदाशिव आणि मैनावती यांच्या रूमच्या बाहेर येऊन कान लावून ऐकत असते. तर आतमधून सदाशिव आणि मैनावती एकमेकांना बोलत असतात की बरं झालं त्या सायलीला तू खोटी मावशी आणि खोटा पत्ता दिला हे ऐकल्यावर तर प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते. म्हणजे या दोघांनी धाधात खोटा पत्ता दिलाय, पण सायली आता त्या पत्त्यावर पोहोचणार आणि तिला समजणार की या दोघांनी अजून एक खोट बोललेला आहे आणि परत समजणार तिला की आपणच बुबली आहोत, ते म्हणजे प्रिया हीच बुबली आहे. तिच्या लक्षात येणार आणि आपली वाट लागणार. या गोष्टीमुळे प्रिया मात्र चिंता दूर झालेली आहे. इकडे सैलीने फोन लावलेला आहे आणि ती फोनवर बोलत आहे आणि अर्जुनच तिच्याकडे बारीक लक्ष आहे. तिने कोणाला फोन लावला असेल असा विचार तो करत आहे. तर इकडे प्रिया विचार करते की आपल्याला त्या पत्त्यावर जावं लागेल किंवा आपल्याला एखादी खोटी मावशी देखील आणावी लागेल. पण आता हे सगळं इतक्या लवकर कसं करायचं या दोघांनी अगदी परेशान करून ठेवलंय असं म्हणून तिने अक्षरशः डोक्याला हात लावलेला आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सायली एकटीच त्या पत्त्यावर चाललेली असते. अर्जुन मात्र तिच्या मागोमागच येत असतो आणि तिला गाडीत बसवत आणि म्हणतो, तुम्हाला कळते का तुम्ही काय करताय ते? अशा ठिकाणी तुम्ही एकटेच चाललेले होतात, मला सांगायचं देखील नाहीये का? मग सायली त्याला घेऊनच त्या पत्त्यावर पोहोचलेली आहे आणि ज्या पत्त्यावर ती पोहोचली आहे त्या ठिकाणी मंदा साळुंके नावाची व्यक्ती राहतच नाहीये. ही गोष्ट त्यांना समजलेली आहे. तिथली व्यक्ती त्यांना सांगते आहे की मंदा साळुंके नावाची व्यक्ती इथं राहत नाही. अर्जुन म्हणतो, मग दुसरीकडे आसपास कुठेतरी राहत असेल. तेव्हा तो म्हणतो, अहो शक्यच नाही, मी 40 वर्ष झाली इथे राहतोय, इथे आसपास देखील मंदा साळुंके नावाची व्यक्ती राहत नाहीये असं डायरेक्ट या व्यक्तीने सांगितलेलं असतं. आणि पुन्हा एकदा सायलीला समजले की या दोघांनी आपल्याला खोटी व्यक्ती आणि खोटा पत्ता सांगितलेला आहे. पण ते दोघं असं का करतायत असा प्रश्न मात्र आता सायली आणि अर्जुन यांना पडलेला आहे. जर का ते आपले आईवडील असतील तर खरं सांगायला काय हरकत आहे, आणि जर ते खरं सांगत नसेल असतील तर अशी कोणती गोष्ट आहे जी त्यांनी लपून ठेवलेली आहे? या गोष्टीच्या मुळापर्यंत जायचं आता सायलीने ठरवलेलं असतं आणि अर्जुन देखील तिच्या पाठीशी आता ठामपणे उभा आहे. आता हे दोघं कशा प्रकारे सपत्याच्या शेवटपर्यंत पोहोचतील आणि सदाशिव आणि मैनावती हे कसे खोटारडे आहेत हे सिद्ध करतील. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.